तुम नहाता नहीं? मैं छुट्टियों के दिन नहीं नहाता। और वो तो तुम लोग रोज रोज नहाते ही नहीं? रोज नहाते। अरे बाप तो रे, तुम बहुत पापी है। ये पाप बहुत किया है धोने इसने। के लिए नहाना पड़ता है। नवी देख, नवी तो नहाती ही नहीं है एक एक महीना। हॅलो हाँ? तर हॅलो गाईज, आम्ही आता राहण्यात जाणार आहोत आणि आम्ही इथं आरेवाडीला आलो आहोत आणि आज आम्ही मटण खाणार आहे आणि आपल्या गँग मध्ये आहे संग्राम, भैड्या, नवी, दीदी, चकुली दीदी, परी, बाकी की गांड की बाकी दादा भी है एक, पर वो भी नहाने गए, उसने पाप बहुत दादा किया है। नहाने गए, डंगी पाप वॉशरूम किया गए उसने बहुत। और अंकु नहाना है और मैं हूँ, सदू भी है, और वर्षा दीदी आने वाली है? वर्षा दीदी आ जाओ, चलो Come on. रात में। हम इधर से बीच में से जाते हैं। चलो एडवेंचर चलो एडवेंचर गाइस, एडवेंचर चलो चलो चलते हैं। कंटिन्यू चालू। और अभी हम लोग इधर चल रहे हैं, इधर बारिश का मौसम होते जा रहा है। पर अभी बारिश नहीं आया है, अभी धूप बहुत ज्यादा तेज हो रही है। धूप नहीं, तो इतनी भी नहीं। धूप नहीं है वैसे। और बारिश भी नहीं और धूप भी नहीं, कुछ भी पहले नहीं है। बिजली कड़कने वाली थी पर नहीं कड़की। थोड़ा आम के बारे में बता दो। किसके? आम बहुत हरा है, हरा बहुत आम है। लेकिन मराठी में बोला रे। आम अरे मराठी में नाही आता हमको। आंबा खूप छान आहे, तुम्ही बघू शकता किती छान आंबे लागलेत। वाव, किती चांगला आंबा आहे, वेरी चांगला आंबा। तो आप भी देख सकते हो कितना अच्छा आम है। ते छोटे छोटे आंबे आहेत ते परी आणि सदगतीसाठी आहेत आणि इकडे तुम्ही बघू शकता हे मोठे मोठे आंबे लागलेले आहेत, हे मोठ्या माणसासाठी आहेत आणि डंगी बोचे पर, टंकी वो वाला क्या था? डंगी बोचे पर गिरा था। हम बोले डंगी बोचे पर गिरा था उस टाइम पर। अरे डंगी वो पॉटी के ऊपर गिरा था। हाँ, पैर गिर गया था। चलो गाइस, नाना किधर है? तो इधर तो कुंडलिक नाना भी पधार चुके हैं अभी। सब आ गए, सभी आ गए। गैंग आ रही है, पादरी गैंग। माइक माइक तर आम्ही चालू करू। चालू बोल म्हणजे तर आम्ही इथं आलो आहोत, इथं सगळं ऊस आहे आणि खूप चांगलं वाटते आणि करतोय। परी रडायला लागले, परी बेचारी रडायला लागले आणि सद्दू इथं बेचारी वावर इज पॉवर, दिस इज आवर वावर. वावर। हो आपण आता सध्याला आंब्याच्या झाडाकडे चाललेलो आहोत। इथं आपण जाताना हा रस्ता आपण नांगरटीच्या रस्त्यातून चाललेलो आहोत। थोडा वेळ आपण आता आंब्याच्या झाडाकडे पोहोचत आहोत। चार जण गेलेले आहेत, मध्ये आम्ही आता थांबलेलो आहोत। आमच्या मागे झुंजी पण आहे। आपण चाललोय आता नारळ झाड आलेलं आहे, बघू शकता तुम्ही। त्याला नारळ सुद्धा लागलेला आहे बारके बारके। आणि आता भैया म्हणना भैयावरती नारळ चढणार आहे। भैया आता वरती नारळावरती चढणार आहे नारळ काढण्यासाठी। डंगी आंब्याच्या झाडावर चढणार आहे आणि आंब्याला कैऱ्या लागलेल्या आहेत। आपण आता कैऱ्या बघू शकता, इथे छोट्या छोट्या कैऱ्या लागलेल्या आहेत। मग हे काय झाल्या? तुला कळत नाही? कळत नाही पण त्याला पेरूच नाहीत। फुलं लागलेली आहेत पेरूच्या झाडाला, खाली आहे। हे जरा आंबे दाखव. हे इथे झाड आमच्याकडे असं आंब्याने एकच भरलेले हे आमचं आंब्याचं झाड आहे. इकडे आमच्याकडे आंब्याच्या बागा वगैरे तसं करायची काही गरज पडत नाही. एकच झाड आमच्या घराला पुरेल, 3 महिने पुरेल एवढे आंबे येतात आणि कोकणातल्या छोट्या झाडापेक्षा हे एकच झाड आम्हाला भरपूर आंब्याचं उत्पादन देत असते, त्यामुळे आंबे विकत घ्यायची काही गरज पडत नाही.
मँगो बस सोडू नको. आपण आता नारळ काढत भाऊ नारळ पाडत आहेत. इथं आपण आता नारळ काढत आहोत. तुम्हाला बघू शकता एवढा मोठा नारळ झाड आहे, त्यावर काठीने आपण नारळ काढत आहोत. थोड्या वेळात आता नारळ पडेल. एक नारळ पडला. हे लागल डोक्यात पडलं डेंगी. ट्रायंगल शेप. नारळ अजून एक पडणार आहे. तुम्हाला पिकलेला काढा की या तिन्हीतला एक भाव. नाही ही त्याचाच तेवढा काढू शकतो. तेव्हा ती कितीशी झाली बघितलं. टप आहे ते. नारळ काढण्याचा प्रयत्न चालू आहे सध्याला. ओ, 2 नारळ पडले. नारळ पडले. हा. आपण एकूण 3 नारळ पाडलेले आहेत आता. लॉकडाऊन मध्ये काही औषध तिथे वापरत आहेत. आम्ही आता नारळाला आंब्याच्या झाडावर चढणार आहे. तिथे ठीक आहे. अजून एक नारळ पडलेला आहे. अजून एक पडला. सगळे काय पडताय. नाही तिचा पाय घेतो. मला अजून एक नारळ पडलेला आहे. डोके में गिरेगा तुम लोगों के एक एक ले लो. झाले. ठीक आहे इथं 2 आहेत की पुढचे. अजून एक उचलला. 2 दंगी 3 आहेत आणि इथं 2 5 झाले. ए सरा